सर्वांना माझा नमस्कार. मी वेदांत, इयत्ता 7वीत शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, वाघोली, पुणे. मी आता तुमच्या समोर एक नाट्यछटा सादर करणार आहे, ज्याचे शीर्षक आहे श्यामचे बंधुप्रेम. मे महिन्याची सुट्टी संपली. मी परत दापोली शिकायला गेलो. शाळा सुरू झाली तसा पाऊसही सुरू झाला. ह्यावेळेस दापोलीला जात असताना मी एक निश्चय करून गेलो होतो की मी जेव्हा घरी परत येणार तेव्हा माझ्या लहान भावासाठी एक कोट घेऊन येणार. त्याचं झालं असं, सुट्टीत घरी असताना एके दिवशी माझा लहान भाऊ नवीन कोटसाठी हट्ट धरून बसला होता. मग त्याची समजूत करताना आई त्याला म्हणाली, हे बघ पुरुषोत्तम, तुझा दादा जेव्हा मोठा होईल, रोजगार करेल, तेव्हा तुला नवीन कोट घेऊन देईल. आत्ता तू हट्ट धरू नकोस. मग मी ठरवलंच होतं की मी माझ्या भावाला एक कोट घेऊनच येणार. कोट तर आणायचा होता, आता पैसे कुठून आणायचे? माझे बाबा जेव्हा मला दापोलीस भेटायला यायचे तेव्हा मला काही पैसे खावलं म्हणून देऊन जायचे. ते पैसे मी साचवायला सुरुवात केली. माझ्याकडे 3 महिने होते. 3 महिन्यानंतर गणेश चतुर्थी होती. गणेश चतुर्थीला सुट्टी असते. तोपर्यंत माझ्याकडे काही पैसे जमा झाले. मी एका शिंप्याकडे गेलो. माझ्या बरोबर माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा पण होता. त्या मुलाच्या अंगाचा मी एक कोट शिवून घेतला. जेव्हा तो कोट मी हातात घेतला, माझे डोळे भरून आले. तो कोट घेऊन आत्ताच घरी जायचं हे मी ठरवलं. पण मी जेव्हा निघत होतो, बरेच लोक मला म्हणाले, अरे श्याम, इतक्या पावसात जाऊ नकोस, ओढ्याला पूर आला असेल. आमचा ऐक, तू आता जाऊ नकोस. पण मी कोणाचेच ऐकले नाही. मी तो कोट घेऊन निघून आलो. ओढ्याला तसे पाणी फार होते, पण मी एकदाचा काही ते घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यानंतर मी दरवाजातून हाक मारली, आई. माझ्या लहान भावाने दार उघडले. आई, अण्णा आला, अण्णा आला आई. आम्ही दोघे भाऊ भेटलो. माझी आई गडबडीने बाहेर आली आणि मला विचारू लागली, अरे श्याम, इतक्या पावसात कशाला आलास? बाबांनीही विचारले, काय रे श्याम, ओढ्याला पाणी नव्हते का? मी म्हणालो, होते, पण मी आलो कसं तरी. परत आई म्हणाली, असो, ते कपडे काढ आणि कडक पाण्याने आंघोळ करून घे. मी आंघोळीला जातच होतो, इतक्यात माझ्या लहान भावाने माझे गाठोडे सोडले. लहान मुलांना तर सवयच असते. त्यांना वाटत असतं की आपल्यासाठी काय आणलं असेल. मी माझ्या भावंडास काय आणणार हे बघण्यासाठी त्याने ते गाठोडे सोडले. त्याला त्यात काहीतरी सापडलं. त्यात त्याला एक कोट सापडला, एक नवीन कोट. तो कोट घेऊन माझ्याजवळ आला आणि मला विचारू लागला, अण्णा, हा लहानसा कोट कोणासाठी रे? हा मला आणलाय का? हो अण्णा, सांग ना. सांगेन सांगेन, घरात नेऊन ठेवतो. परत पुरुषोत्तम आईला विचारू लागला, आई, हा बघ, हा कोट अण्णाच्या गाठोडाच होता. हा काय अण्णाच्या अंगाचा नाही. हा मला आणलाय का? हो आई, तू तर सांग ना. काय रे श्याम, हा कोट कोणासाठी? अगं आई, हा कोट तर मी आपल्या पुरुषोत्तम साठीच आणलाय. पैशाचं काय केले श्याम? बाबांनीही विचारले. तू फीचे पैसे तर नाही ना घेतले श्याम? मी सांगितले, नाही बाबा, मी फीचे घेतली नाहीत. तुम्ही जे मला खाऊसाठी पैसे देत होता ते साचून त्यातून हा पुरुषोत्तम साठी कोट आणला आहे. पुरुषोत्तम, बघ तुला होतो का? हो अण्णा. अण्णा, छान होतो, आवडला मला. आणि हा आतला खिसा, आता माझी पेन्सिल हरवणार नाही. आई बघ ना. पुरुषोत्तम आईला दाखवू लागला. आमच्या दोघांचं प्रेम बघून आईचे डोळे भरून आले. ते आम्हा दोघांकडे बघून म्हणाली, बाळांनो, तुमच्या या भावांच्या प्रेमाला कोणाची नजर लागू नये. असंच प्रेम पुढेही ठेवा. बाबांनीही माझ्या पाठीवरून हात फिरवला, पण ते काही बोलले नाहीत. त्यांच्या हात फिरवण्यामध्येच सारे काही होते. त्या आठवणी होत्या. धन्यवाद.